काहीतरी चटपटीत खावंसं वाटतंय पण घरी काहीच अवेलेबल नाही आहे, फक्त बटाटे आहे तर काहीच हरकत नाही आहे। मस्त अशी बटाट्यांपासून सुद्धा रेसिपी होऊ शकते। तर इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं, तेल टाकायचं, ओवा टाकायचा आहे आणि जिरे सुद्धा टाकून घ्यायचे। आता तेल आपल्याला सगळ्या पिठाला लावून घ्यायचं अशा प्रकारे। त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर पातळ नका मळू, घट्ट असं पीठ मळून घ्या। तर अशा प्रकारे मी पिठाचा गोळा केलेला आहे। हा पिठाचा गोळा आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी असाच ठेवायचा आहे, म्हणजे छान असा भिजेल। तोपर्यंत इथे बटाटे सुद्धा उकडून घेतलेले आहेत मी। आता ते बटाटे आपल्याला अशा प्रकारे मॅश करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला लाल तिखट, धना पावडर, चाट मसाला, हळद पावडर, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्याचा सुद्धा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता हे दोन्ही रेडी आहे, पण हे थोडंसं पीठ मऊ झाले म्हणून एक मळून घेते थोडंसं अशा प्रकारे। त्याच्यानंतर त्याच्यामधला एकदम छोटासा अशा प्रकारे गोळा घ्यायचा आहे। तो गोळा आपल्याला कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवायचा आहे आणि लाटून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे आपल्याला 3 बनवून घ्यायचे आहेत सेम साईजचे। त्याच्यानंतर एकावर आपल्याला बटाट्याचं लावून घ्यायचं आहे सारण। त्याच्यानंतर दुसरे चपाती ठेवायची आहे, त्याच्यावर आपल्याला बटाट्याचं सारण लावायचं आहे आणि तिसरी ठेवायची आहे। त्याच्यानंतर कडा आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। दोन्ही मी अशाच कट करून घेणार आहे आणि राहिलेले जे पीठ आहे त्याचं सुद्धा मी बनवून घेणार आहे। तर सगळे बनवून घेतलेले आहेत। तेल सुद्धा तापायला ठेवलं आहे। गरम गरम तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि कुरकुरीत कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे। याचे बटाटे बाहेर निघणार नाही आहेत किंवा ह्याचा शेप बिघडणार नाही आहे। एकदम छान असे कुरकुरीत तळून बाहेर निघतात हे। तर मस्त असे तळलेत, कलरही छान आलेला आहे। त्याला बाहेर काढून घेऊयात आणि राहिलेलं सुद्धा अशा प्रकारे तळून घेऊयात। तर सगळं मी तळून घेतलेलं आहे, पाहू शकताय। मस्त असं कुरकुरीत आपला चटपटीत नाश्ता रेडी झालेला आहे। मी अशा प्रकारे बनवलेला आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला जे आवडेल ना तसा शेप बनवा, पण नक्की अशा प्रकारे रेसिपी ट्राय करा। खूप टेस्ट लागते, माझ्या मुलांना तर खूप आवडली। तुम्ही मैद्यात सुद्धा बनवू शकता गव्हाच्या पिठाऐवजी, तर नक्की ट्राय करा। कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हे खूपच कुरकुरीत होतात, पाहू शकता माझ्या तोंडाचा किती आवाज येतो। तर नक्की ट्राय करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।